नमस्कार. शाळा महाविद्यालयामध्ये माता पालक दिन असतो किंवा स्त्री शक्तीच्या बाबत जर तुम्हाला काही बोलायचं असेल, त्याबाबत काही चांगली वाक्य आवश्यक असतील किंवा आई या संदर्भामध्ये मातृदिन असेल, आई या शब्दावरती तुम्हाला काही बोलायचं असेल, विविध ठिकाणी महिला मंडळ असतात, महिला मेळावा असतो किंवा महिला दिन असतो. अशा प्रसंगी चारोळ्या, सुंदर वाक्य, कविता आणि अलंकारिक सुवचने तुम्हाला भाषणामध्ये, निबंधामध्ये या कुठल्या विषयावरती जर असेल तर अशा पद्धतीच्या चारोळ्या, सुंदर वाक्य, कविता आणि अलंकारिक सुवचने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, ऐकू शकता, लिहून घेऊ शकता आणि वरीलपैकी कोणत्याही गोष्टीत असेल तर तुम्हाला त्याचा वापर करता येईल. चला तर, आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आता आई हे तुम्हाला वरीलपैकी कुठेही वापरता येईल. आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी. चातुर्य, बुद्धी, सुंदर मन आणि दयाळू हृदय या अमूल्य गोष्टी या संपूर्ण सृष्टीत फक्त दोनच व्यक्तीकडे पाहायला मिळतात. एक म्हणजे जग चालवणारा परमेश्वर आणि दुसरं म्हणजे जग सांभाळणारी स्त्री. घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर ज्याला परमात्मा म्हणतो आपण, आणि आत्मा व परमात्मा म्हणजेच आई. परमेश्वरानं आईच्या रूपात प्रत्येकाला स्वतःचं असं एक मंदिर दिलेलं आहे. आईची कूस ही एक अशीच जागा आहे जेथे यातनाही आपल्याला प्रेमाने कुराळू पाहतात. मुलगी, बहीण, पत्नी, आई या भूमिका निभावताना तुझे संपूर्ण आयुष्य निघून जाईल. अशा माऊलीचे वर्णन करू कसे, जिचे रूप दिसे ठाई ठाई. उन्हामधली सावली तू, पावसातली छत्री तू, हिवाळ्यातली शाल तू, माझ्यासाठी आहेस सर्व काही तूच आहे. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, झेलली आव्हाने सारी फिरुनी जीवनवारी. माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशीर्वाद येतात, ती आहे माझी आई. देवाची पूजा करून आई मिळत नाही, पण आईची पूजा केली तर देव नक्कीच मिळतो. आयुष्यातला पहिला गुरु आई, आयुष्यातली पहिली मैत्रीण आई, आयुष्यातलं पहिलं प्रेम आई, आयुष्यातला पहिला शब्द आई आणि सगळं आयुष्य म्हणजे आई. व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. आत्मा आणि ईश्वर यांचा संगम जिथे असतो, असा जीवा तो सतत तुमच्या मनात तेवत असतो. आईची माया शब्दात मांडू शकेल असा कोणीही नाही. काळजाची हाक असते आई, निशब्द जाग ईश्वराचे रूप असते आई. असते आई अंतरीची गूढ असते आई. आई आहे तोपर्यंत बिलगून घ्या तिच्या कुशीत, ती गेल्यानंतर फक्त भास होतात. रडावं लागतं तोंड लपून आपल्याच प्रार्थनाच्या उशीत. वडील आहेत तोपर्यंत मिरवून घ्या स्वतःला, जसा जग जिंकल्याचा आव सिकंदराला. ते गेल्यानंतर त्यांची आठवण येते,
प्रत्येक क्षणाला अन बघता बसावे लागते फोटोवरच्या हाराला, अन बघत बसावे लागते फोटोवरच्या हाराला. अपेक्षा नसतेच काही त्या दोघांचीही, तुमच्याकडून त्यांना आधार हवा असतो फक्त शरीराला. त्यांनी जन्म दिलेला असतो आपल्या काळजाला. आई तुझी मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई, तुझे उपकार या जन्मात तरी भेटणार नाही. न सांगता समजून घेणारी, न सांगता डोळ्यातलं पाणी ओळखणारी, सगळं कळतं तिला, ती म्हणजे माझी आई. ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी. 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई. बाईपणाचं दुखणं जिवारी लागलं की मग अंगी असलेलं आईपण तिला सांभाळतं, खंबीरपणे उभं करतं. कोणतेही धनुष्य पेलण्याचं बळ तिच्या अंगी देतं. इतकी ताकद असते या आईपणात. उत्सवातही राब राब राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबालाच स्वतःचं विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री. घरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे. सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे. दुर्गा होऊन संकटाशी सामना करते आहे. कालिका चंडिका होऊन घराचे रक्षण करते आहे. गुरुलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे. तिची पूजा नको, स्त्री म्हणून सन्मान व्हावा. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, जासीची राणी, मावळ्यांची भवानी तू. प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात. स्त्री जन्म म्हणजे एक स्वाभिमान, एक आत्मसन्मान. असशील तू जननी, अर्धांगिनी, भगिनी आणि मुलगी या जगाची. पण त्याआधी तू एक स्त्री आहेस, तू वास्तव्य आहेस आणि तूच मांगल्य सुद्धा. तुझ्या या स्त्रीपणाला आम्ही नमन करतो. स्त्री म्हणजे बुद्धीनं विचार केला तर कधीच न समजणारे एक व्यक्तित्व, पण प्रेमाने विचार केला तर एक सगळं अस्तित्व. धन्यवाद. जरूर पहा, इतरांना शेअर करा. समाप्त.